हॅलो हॅलो. सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. मयूर स्मृती गावठाण या स्पर्धेची आज दुसरा दिवस आहे. सर्वांचं स्वागत आहे. काल श्री गणेश झाला या स्पर्धेचा. गणपती बाप्पा मोरया म्हणत आज दुसऱ्या दिवसाला देखील आपण सुरुवात करणार आहोत. आणि पहिला सामना 24 लाईव्ह इव्हेंट्स जे वाहिनी सध्या कव्हरेज करते या स्पर्धेचं, त्यांच्याच नावाने बोर्ले संघ खेळतो आहे. आणि त्यांच्या विरोधात वरद 11 दादरपाडा, प्रामुख्याने हा संघ निशांत 11 दादरपाडा या नावाने ओळखला जातो. आणि आज वरद 11 या नावाने हा संघ खेळतोय. जो आयकॉन पहिली बॉलिंग टाकेल तो ओपनिंगला उतरणार नाही, आणि जो बॅटिंग करेल तो मात्र पहिली बॉलिंग करू शकणार नाही. आणि चांबोच्या बॅटमधून आर्यन खारकरच्या विरोधात पहिला षटकार. सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आर्यन, परंतु त्याचं भव्य स्वागत केलं तर चांबोने. चांबो पण चांगल्या टच मध्ये यावर्षी. ओव्हर पिच, लॉंग ऑफच्या दिशेने फटका, क्षेत्ररक्षक आणि बॉल सीमारेषा पार. चांबोचा आणखी एक फटका, सलग 2 षटकार. अलिबागच्या गोलंदाजाचं भव्य स्वागत केलंय उरणच्या क्रीडा नगरीमध्ये पनवेलच्या उभरत्या सिताराने, अर्थातच चांबोने. आर्यन खारकरच्या विरोधात सलग 2 षटकार त्याने खेचलेत. मयूर स्मृती गावठाण ही स्पर्धा येथे रंगते. चिरलेचं हे ऐतिहासिक मैदानच म्हणावं लागेल. सलग 2 षटकार आलेत. पहिलीच ओव्हर चालू आहे. रबर बॉलमध्ये सर्वांना ठाऊक आहे, पॉवर प्ले हे काय रिस्ट्रिक्शन्स अजिबात नसतात, परंतु पॉवर प्ले सारखी सुरुवात केली पहिल्या बॉल पासून ते चांबोने. सलग 2 षटकार त्याने खेचलेत आर्यनच्या विरोधात. थोडा धीम्या गतीचा बॉल, परंतु बाउन्स अतिरिक्त मिळाला आणि तो देखील चाललाय सीमारेषा पार. आर्यनच्या विरोधात जोरदार आक्रमण, हीच रबर बॉलची खासियत आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्सचा स्पेशल कॅमेरामन. धावसंख्या 16. कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न, डीप कव्हरच्या दिशेने बॉल, माफी असावी, डीप थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल झाला होता. सिंगलने स्कोर 17 झाला. आर्यन खारकर अगदी कमी वयामध्ये एक वेगळी छाप ज्या खेळाडूनं सोडली. ISPL देखील खेळलाय, सर्वांना ठाऊक आहे. आणि सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करतोय, परंतु सध्या रबर बॉलमध्ये सहज फेकून दिला बॉल. फलंदाज साहिल सावंतच्या बॅटमधून, जो आयकॉन प्लेअर आहे या टीमचा, षटकार. पायावरती आलेला बॉल सहजरित्या लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या वरून फेकून दिला तो षटकारासाठी. आर्यन खारकरचं भव्य स्वागतच केलंय. आयकॉन बॉलर, परंतु त्याच्या विरोधात जोरदार आक्रमण. आतापर्यंत 3 षटकार आलेत. 2 चांबोने मारले आणि 1 साहिल सावंतने. हो, पुन्हा बॉल थोडा मागे ठेवला. हा पहिला निर्धाव चेंडू टाकला तो आर्यन खारकरने. शेवटी पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि धावा झाल्यात. बॅटिंग करत असताना 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्ले संघाच्या त्या मात्र तब्बल 23 धावा झालेल्या आहेत. 23.
धमाकेदार सुरुवात. पहिल्याच ओव्हरमध्ये 23 धावा मात्र आलेल्या आहेत. अगदी 3 षटकार आणि त्याचबरोबर एक चौकार आणि सिंगल. त्या जोरावरती 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्ले संघाच्या धावा झाल्यात त्या 23. आणि आता सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय तो यश पाटील. पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकला. आणि या गोष्टीची गरज आहे सध्या तरी फिल्डिंग करणाऱ्या वरद 11 निशांत 11 दादरपाडा संघाला. ऑन साइडला देख घुमा के चांबोच्या बाटमधून आणखी एक षटकार. पण बॅटिंग चालू आहे आणि चांबोला देखील ठाऊक आहे धावांचा पाऊस पाडावाच लागेल कारण वरून पाऊस पडत नाहीये. रबर बॉलची स्पर्धा आहे. आक्रमण करणं गरजेचं आणि या षटकाराने धावा 29 झाल्या. 29. कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये फिल्डर सेट आहे. निखिलने पण सुरुवात चांगलीच केली आहे. माफी असावी साई सावंतने. चर्चेत राहिलेला खेळाडू प्रहार चषकापासून. प्रहार चषकामध्ये त्याने केलेली फलंदाजी अगदी कमी वयामध्ये प्रत्येकाला ठाऊक आहे. परंतु त्यानंतरचा साहिल सावंतचा संघर्ष हा देखील अत्यंत महत्त्वाचा ठरला. ऑन साइडला बॉल वळवलाय. खरं तर गॅपमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिसफिल्ड. चांबो दुसरी धावेल का एक मोठा प्रश्न परंतु तो धावलाय आणि ते 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्यात साहिलच्या जोडीला चांबोने देखील. टोटल झाले ते आता बॅटिंग करणाऱ्या टीमची बोर्लेची 32 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आर्यन खारकरच्या विरोधात मोठं आक्रमण झालं परंतु यश पाटील या गोलंदाजाने आपल्या गावातून खेळत असताना टेनिस बॉलमध्ये पण एक वेगळी छाप सोडलेली आहे. परंतु आता देखील चांगली कामगिरी करतोय तो यश पाटील कारण एकच षटकार आलाय. खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय. पुन्हा त्याच दिशेने हा चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. फेक करेल परंतु नाही. आता फक्त एकच धाव. चांगली फिल्डिंग. पहिल्या ओव्हरमध्ये 23 आल्या होत्या. आतापर्यंत धावा आल्यात एकूण 10च आल्यात. एक षटकार त्यामध्ये होता तो देखील चांबोने मारला. रबर बॉलची स्पर्धा चालू आहे. मयूर स्मृती गावठाण आणि याचा दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. दिला फेकून बॉल फाईन लेगला. कडक लांबलचक चांबोच्या बॅटमधून षटकार. षटक चांगलं चालू होतं. ओव्हर चांगली. मला असं वाटलं की कदाचित यश पाटील फिनिश करेल परंतु शेवटच्या बॉलवरती चांबोच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला आणि त्यामुळे धावा झाल्या त्या तब्बल 39. 39. 24 लाईव्ह इव्हेंट्स या यूट्यूब चॅनलसाठी अविरत मेहनत घेणारा चांबो आहे. ॲज अ कॅमेरामन, टेक्निशियन, कधी कधी डिजिटल स्कोरिंग असेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संदेशजी पाटील यांच्या साथीला अगदी उभा असलेला चांबो परंतु क्रिकेटमध्ये देखील त्यांचाच एक चांगला पार्टनर आहे आणि आता एक बहारदार इनिंग आपल्या गावासाठी पेश करत असताना धावा झाल्या ते 39. 39. गोलंदाजीसाठी आलाय प्रणित कडेकर. उरणचा संघ आहे दादरपाडा आणि त्यांच्या विरोधात बोर्लेचा संघ. साहिलचा फटका. पुन्हा स्क्वेअर लेगची बाउंड्री टार्गेट करायची होती. अद्याप एकही विकेट नाहीये. सन्माननीय किशोरजी मडवी साहेब यांचं देखील इथे आगमन झालं. सहर्ष आणि सहर्ष स्वागत. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम. रखरखत ऊन आहे तरीसुद्धा
मॅचेस मात्र चालू आहेत. पावसाची वाट प्रत्येक जण पाहतोय. व्हाईट बॉल 30 यार्ड सर्कलमध्ये एकच प्लेअर आहे जो विकेट किपरच्या अगदी बाजूला आहे, फ्लाइंग स्लिपच्या स्वरूपात. बाकी सर्वच्या सर्व प्लेअर पेट्रोलिंग करतायत ती बाउंड्री लाईनची. सिंगलने स्कोर झालाय तो 41-41. चॅम्बो बिंदासपणे बॅटिंग करतोय. बॉडी लाईन बॉलिंग करण्याचा प्रयत्न चालू आहे सध्याच्या घडीला तो प्रणित कणेकर कडून. वरद 11 दादरपाडा आणि त्यांच्या विरोधात 24 लाईव्ह इव्हेंट्स बोरले. पहिलीच लढत आजच्या दुसऱ्या दिवसातील. काय फटकेबाजी करतोय चॅम्बो. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आला हा 6वा षटकार. हा 10 बॉल 36 वरती खेळतोय चॅम्बो. षटकार किती आले नक्की चॅम्बोचे? 5 षटकार आलेत, माफी असावी. एक चौकार होता त्यामध्ये आणि 2 सिंगल. हो आतमध्ये आणला, रॉंग वन होता लेफ्टी बॉलरचा, पिक करता आला नाही. बाईकच्या स्वरूपात एक धाव, सोपं काम नाहीये. ज्या पद्धतीने हा चेंडू टाकला तो प्रणय कणेकरने, अनपेक्षित चेंडू होता. सिंगलने स्कोर झालाय तो 48-48. तिसरं षटक, 4 षटकांचा सामना. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम तयारीत राहा. ॲज आयकॉन अंडर 25. हो बॅटची कडा घेतले, मागे चाललाय बॉल. फक्त एकच धाव, मागे प्लेअर आहे, सिंगलच मिळेल. सिंगलने स्कोर 49-49. साहिल सावंत जो आयकॉन प्लेअर आहे बोरले संघाचा सध्या बॅटिंग करतोय. आर्यन खारकर पहिलं षटक त्याने टाकलं, तो आयकॉन प्लेअर म्हणून खेळतोय. पाठलाग केला चेंडूचा. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव जोडली जाणार आणि स्कोर झालाय तो 50. अर्धशतक. परंतु 4 ओव्हरच्या मॅचमध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नाही असं म्हणतात, आणि पाऊस पडत नसताना तर खरोखरच सेफ नाही. हो खोलात टाकलाय बॉल. प्रणय कणेकरने चांगली गोलंदाजी केली. कदाचित शेवटही तो चांगलाच करेल. सिंगल आले आणि धावा झाल्या त्या 51. हे ऐतिहासिक मैदानच आहे तसं म्हणायला गेलं तर, कारण गेले कित्येक वर्ष या क्रीडा नगरीमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा संपन्न झाल्यात. मोठमोठ्या अगदी लाख मोलाची पारितोषिकं असतील, आयकॉन प्लेअर असतील, मोठमोठे खेळाडू असतील, स्टार प्लेअर असतील, सर्व काही या क्रीडांगणाने पाळलेलं आहे. रायगडचं क्रिकेट या क्रीडांगणाने पाळलेलं, आणि याच क्रीडांगणावरती चिर्लेच्या राधेय क्रीडा मैदान, चिर्लेच्या या मैदानावरती संपन्न होत असणारी स्पर्धा मयूर स्मृती गावठाण. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 24 लाईव्ह इव्हेंट्स बोरले संघाच्या 51. पहिल्या ओव्हरमध्ये 23 होत्या. त्यानंतर आलेख थोडा खाली आला, 16 धावा. त्यानंतर प्रणित कणेकरने धावा दिल्या त्या 12. आणि आता शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी येतोय रोहित. चॅम्बो अर्धशतक कंप्लीट करेल का? सध्या त्याच्याही रील्स गाजत आहेत अर्धशतकाच्या. मयूर स्मृती गावठाणमधील आणखी एक अर्धशतक पाहायला मिळेल का ते चॅम्बोकडून? पहिलं हो सरळ लॉफ्ट केलाय. पॉवरफुल बॅटिंग, पॉवरफुल हिटिंग बाय चॅम्बो. सिक्सर. बॅटिंग करतोय चॅम्बो. प्रफुल्ल पाटील उर्फ चॅम्बो आपल्या गावासाठी बिनधास्तपणे बॅटिंग करत असताना 6 षटकार त्याने मारलेत आतापर्यंत. शॉर्ट पिच बॉल हॅमर केलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. 7वा षटकार चॅम्बोच्या बॅटमधून. वैयक्तिक खेळतोय 49 वर. क्लास बॅटिंग बाय चॅम्बो. प्रफुल्ल पाटील उर्फ चॅम्बो 49 वरती खेळतो. अर्धशतक होईल का या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक? का बॅटिंग केले चिरलेचं हे मैदान आणि त्याच्या प्रेमात पडलाय तो मात्र प्रफुल्ल पाटील चॅम्बो. 24 लाईव्ह इव्हेंट्स या टीमसाठी देखील गेले कित्येक वर्ष अविरत मेहनत तो करतो आणि आता अर्धशतकाच्या जवळ तो आहे. फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक आहे मागे, जज करतोय, पडलाय, धडलाय आणि ते अर्धशतक.
प्रफुल्ल पाटील चॅम्बो 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्ले संघासाठी मयूर स्मृती गावठाणमधील पहिलं अर्धशतक झळकावताना पॉवरफुल बॅटिंग, पॉवरफुल हिटिंग. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 7 षटकार आले, एक बाउंड्री आले. खतरनाक स्ट्राईक रेटने 2 बाउंड्री झाल्यात. जबरदस्त स्ट्राईक रेटने त्याने मात्र अर्धशतक इथे झळकावलाय. सुपरस्टार चॅम्बो. काय बॅटिंग केलं पहा. गावचं तर मी कौतुक करेलच, कारण गावकऱ्यांमुळे संधी मिळते गावातील खेळाडूंना. संदेश पाटील यांचंही कौतुक करेल आणि विशाल जेतेकर यांचं पण कौतुक करेल चॅम्बोच्या सक्सेसमध्ये. काय बॅटिंग केले ते मात्र चॅम्बोने. दबाव आता सहजपणे दिसतोय गोलंदाज रोहित गायकवाड वरती. धावा झाल्यात आतापर्यंत बोर्ले संघाच्या तब्बल 68. एकही विकेट नाही आतापर्यंत, परंतु दादरपाडा टीमची देखील बॅटिंग खतरनाक आहे. तेही धावांचा पाठलाग करू शकतात हे चॅम्बोला देखील ठाऊक आहे. स्लाइस केले जोरात, बॅटची कडा घेऊन मागे चाललाय चेंडू. बरोबर फिल्डर सेट केलाय. चॅम्बोला स्ट्राईक हवी आहे. साहिलही तोच विचार करतोय. साहिल आयकॉन प्लेअर आहे. साहिल मुंबईचा प्लेअर आहे. सर्वांना असं वाटतं की आयकॉन प्लेअरकडून अपेक्षा, परंतु साहिलला ठाऊक आहे की सध्या चॅम्बोच्या बॅटमधून धावा येत आहेत. क्रिकेटमध्ये कोण मोठा आणि कोण छोटा नसतो. ज्याच्या बॅटमधून धावा येतात, जो गोलंदाज विकेट घेतो तोच खरा क्रीडांगणावरचा खेळाडू. साहिल आता स्ट्रायकर एंडला. थेट कंटेनर यार्डच्या दिशेने साहिल सावंतच्या बॅटमधून येतोय षटकार. 6 धावा. पंच्याहत्तर धावा झाल्यात संघाच्या. साहिल सावंतने तोडीस तोड बॅटिंग केले ती चॅम्बोच्या साथीला. आयकॉन प्लेअर या टीमचा. हो, पुन्हा मारलाय. व्हॉट अ क्लास बॅटिंग बाय बोथ प्लेयर्स. ओपनिंग प्लेयर्स प्रफुल्ल पाटील चॅम्बो अँड साहिल सावंत. खतरनाक फलंदाजी पाहायला मिळाली. 4 षटक ते नाबाद राहिले आणि तब्बल धावा कुठल्या आपल्या संघासाठी 81. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पार्टनरशिपसाठी. मयूर स्मृती गावठाण या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसात पहिल्याच सामन्यामध्ये साहिल सावंत आणि चॅम्बोच्या पार्टनरशिपने दणका दिलाय. तो दादरपाडा संघाला 4 षटकांमध्ये तब्बल 81 धावा कुठल्यात. त्यामध्ये चॅम्बोचा अर्धशतक, साहिल सावंतच्या देखील बॅटमधून एक कमालीची फटकेबाजी. 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. दोघांचंही कौतुक असेल, परंतु दादरपाडा संघाला तब्बल 82 धावांचा पाठलाग करायचे तो 4 ओव्हरमध्ये. आणि त्यांच्या विरोधात क्रिशा डिजिटल कुंडेवाल. दोन्ही टीम कॅप्टन लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. सचिन स्मृती जासई विरोधात क्रिशा डिजिटल कुंडेवाल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉस करण्यासाठी आपण या. अर्धशतक पाहिला आपण चॅम्बोचं प्रफुल्ल पाटील आणि 8 चेंडूंमध्ये 22 खेळला तो साहिल सावंत. खरं तर त्याचा संघर्ष जे शब्दात मांडण्यासारखा नाहीये हे प्रत्येकाला ठाऊक आहे आणि सोपं काम नाहीये. पुन्हा एकदा स्वतःला ज्या मैदानावरती अगोदर स्वतःला सिद्ध केलं आणि त्यानंतर मैदानापासून दूर राहिल्यानंतर काही कारणास्तव त्या गोष्टीचा उल्लेख मी करणार नाही, परंतु पुन्हा कमबॅक करणं सोपं काम नाहीये
आणि ते पण एकदम जबरदस्त पद्धतीने. आणि तो साहिल सावंत नाभात पार्टनरशिप राहिली 81 धावसंख्येची. वरद 11 दादरपाडा संघाला 82 धावांचा पाठलाग करायचे. कंपल्सरी चेसिंग आहे. माझा स्कोरर ही माहिती माझ्यापर्यंत पोहोचवतोय. 24 लाईव्ह इव्हेंट्स या स्पर्धेचं लाईव्ह चित्रीकरण करतायत. खरं तर गेल्या महिन्याभरापासून मला असं वाटतं ते चिरलेमध्येच येत आहेत. म्हणजे कदाचित त्यांच्या गाडीची स्टेअरिंग मडवी साहेब त्यांनी सोडून दिली तर ती चिरलेच्याच मैदानावरती येईल. जासई संघ आणि कुंडेवाल, चला टॉस करण्यासाठी या त्वरित विलंब करू नका. सलामीची जोडी देखील मैदानात दाखल झाले. अंडर 25चा लॉट्स आहे आणि 2 आयकॉन प्लेयर आहेत प्रत्येक संघामध्ये. माझा समालोचक मित्र संयम तो देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये. नवीन म्हणता येणार नाही, गेले कित्येक वर्ष तोही चांगलं समालोचन करतोय आणि प्रत्येक गोष्टीची माहिती आहे. प्लेयर्सची माहिती तुमच्याकडे असते, क्रीडांगणाची माहिती असते. क्रीडांगणाच्या कोणत्या कोपऱ्यात जास्त षटकार येतात हे समालोचकाला ठाऊक असेल तर बऱ्याच गोष्टी उलगडून जातात. हा एक फक्त शब्द आहे, हा एक फक्त वाक्य, परंतु त्यामागचं बरंच काही सार आहे. जास्त उशीर करू नका, लगेचच मॅचला मात्र सुरुवात करा. मयूर स्मृती गावठाण, जासई आणि कुंडेवाल दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. तिकडे थोडीशी हडल्स होत आहेत, त्यांची चर्चा होईल. तत्पूर्वी डीजे मास्टरकडून एक गाणं ऐकूया. ही आयकॉन एकमेकांच्या समोर आहे. अंकेश कामोटकर, मोठी जुईचा खेळाडू, सध्या आयकॉन प्लेअर आहे तो. मात्र दादरपाडा संघाचा तो बॅटिंग करतो. आणि सचिन मोरे बिट्टू, हो पहिलाच बॉल पडला, उसळी घेतली. सचिन मोरेकडे असलेली हाईट, त्याचबरोबर त्याचा राईज, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या. शेवटी कोणते क्रिकेट असू दे, टप्पा फार महत्त्वाचा आहे. आणि रबर बॉलमध्ये तर तुम्हाला टप्पा अचूकच ठेवायला लागतो, नाहीतर समाचार. ओ बॅटची कडा आय थिंक घेतलेली असं वाटते. पाहूया पंचांकडे. जोरदार अपील, जोरात अपील झाली होती. असं वाटलं की दोन्ही अंपायर्स एकमेकांशी चर्चा करतायत आणि त्याचबरोबरीने दोन्हीही विकेट कीपर आणि त्याचबरोबर बॅटर, बॉलर सगळेच मात्र इन्व्हॉल्व आहेत. जोरात अपील झाली बॅटच्या कडेची, परंतु पंचांनी मात्र ते नाबाद घोषित केले. सचिन मोरे चांगली गोलंदाजी करत असताना सलग 2 चेंडू निर्धाव त्याने टाकलेत. सलग 2 चेंडू निर्धाव. हो फटका इथे फसला अंकेश कामोटकरचा. आकाशाला चुंबन घेणारा हा फटका होता. हो साहिल सावंतचा चांगला प्रयत्न, हातातून चेंडू निसटला परंतु त्यानंतर पोचला होता साहिल, परंतु झेल तिथे सुटलाय. पहिल्या धावा धाव फलकावरती 2 धावा. 82 धावांचा पाठलाग करायचे तो वरद 11 दादरपाडा संघाला आक्रमण करावंच लागेल. आयकॉन बॉलर सचिन मोरे बिट्टू, नेरेचा खेळाडू. क्या बात है, किफायतशीर गोलंदाजी. टप्पा किती पहा, 4ही टप्पे वेगवेगळ्या प्रतीचे पाहायला मिळाले. 4ही अगदी चेंडूंमध्ये आपण पाहिलं गती परिवर्तन पाहायला मिळालं. 2 लेग कटर पाहायला मिळाले. 4 चेंडूंमध्ये फक्त सचिन मोरेने 2च धावा दिल्यात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या बाजूने हा चेंडू काढलाय. अंपायर तिथे होते, फक्त 1च धाव मिळेल. आता निमेश स्ट्रायकर एंडला आलाय. आयकॉन प्लेअर म्हणून तुमच्यावरती काय जबाबदारी असते, तुमच्यावरती किती दबाव असतो
आणि त्या दबावात गोलंदाजी करणं सोपं काम नाहीये. पहिलं सत्र आपण पाहिलं आर्यनच्या विरोधात पहिल्याच ओव्हरमध्ये 23 धावा कुठल्या गेल्या, परंतु सचिन मोरे बिट्टूने आतापर्यंत 3 दिल्यात. ओस्लोवर 1 निमेश मोहिते ओळखला, परंतु खोलात हा बॉल होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय, वेगानं क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला आणि फक्त एकच धाव. रबर बॉल क्रिकेटमध्ये रखरखत्या उन्हात पावसाचा थेंबही नसताना जिथे गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला जातो, अशा परिस्थितीमध्ये सचिन मोरे बिट्टूने फक्त धावा दिल्यात. त्या पहिल्या षटकात अवघ्या 4. याला म्हणतात स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवणं, आत्मविश्वास स्वतःचा जागा करणं आणि त्या पद्धतीनं गोलंदाजी करणं. फक्त 4 धावा दिल्यात त्या सचिन मोरे बिट्टूने आणि आता 78 करायचे 3 ओव्हरमध्ये. चॅम्बोनं केलेला अर्धशतक, साहिल सामंतने केलेली फलंदाजी. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय तो शुभम पाटील. 78 करायचे आहेत इथूनही, कारण 82चं टार्गेट आहे. फक्त 4 झाल्यात. धावा होऊ शकतात, निमेश ते करू शकतो. हार्ड हिटर बॅटर आहे. या क्रीडांगणाचा प्रत्येक कोपरा ना कोपरा त्याला ठाऊक आहे. फक्त त्याला आता धावांचा पाऊस पाडायचे. पहिल्या ओव्हरमध्ये सचिनने फक्त 4 दिल्या. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम टॉससाठी या. जासई विरोधात कुंडेबाल. फटका फसलाय निमेशचा. विकेट कीपर येतोय, कॅच खाली चांबोने कमाल केले. निमेश मोहिते देखील बाद. पहिला धक्का. हे निमेश मोहितेकडून खूपच अपेक्षा होत्या, परंतु शुभमने त्याची विकेट घेतली. मोठा धक्का. 7 चेंडू फेकले गेलेत आणि धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 4. त्यामध्ये एक विकेट आहे. नाबाद राहिले होते दोन्ही फलंदाज बोर्ले संघाचे. आर्यन खारकर, दोन्ही आयकॉन आता सध्या आतमध्ये आहेत, परंतु मोठे फटके येत नाहीयेत. फार रबर बॉलमध्ये 8 चेंडू फेकले गेले. 4 षटकांचा सामना आहे. एव्हरी बॉल काउंट्स. प्रत्येक चेंडू इथे काउंट केला जातोय. प्रत्येक चेंडू मागे जसे मोठे फटके थांबणार तेवढा बोर्ले संघ या मॅचमध्ये हावी ठरणार. अगोदरच मोठ्या धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. दादरपाडा संघाला वरद 11 या नावाने संघ खेळतोय. विपुलजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. बॅटच्या टो एंडला बॉल लागलाय. टायमिंग जुळत नाहीये. बॉल चाललाय तो लॉंग ऑफला. फक्त एकच धाव मात्र ते जोडली जाणार. धाव संख्या आहे ती 6. 76 अजूनही करायचे आहेत. 4 षटकं. आर्यनला बॅटिंगमध्ये आता कमाल दाखवावी लागेल. आक्रमण करणं गरजेचं. आर्यन खारकर जो अलिबागचा खेळाडू, आयकॉन प्लेअर या टीमचा, दादरपाडा टीमचा. टप्पा पडला आणि बाउन्स पाहायला मिळाला. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. चांगला प्रयत्न होता शुभमचा. तुम्ही एक्सपेरिमेंट करणार नाही किंवा वेगळं करण्याचा प्रयत्न करणार नाही तर रबर बॉलमध्ये तुम्हाला नक्की मार मिळेल. तुम्ही एकाच लाईनवरती एकाच टप्प्यावरती बॉलिंग करू शकत नाहीत आणि तोच एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न. परंतु ठीक आहे, व्हाईट बॉल. आर्यन खारकरचा फटका. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. बराच उंच गेलाय. हो, चांगली कॅच. क्षेत्ररक्षक, परंतु इथे फिल्डर सांगतोय की आज षटकार आहे. 6 धावा आर्यनच्या बॅटमधून आज षटकार आलाय. एका क्षणाला वाटलं कॅच पकडले, परंतु बॅलन्स त्याने गमावला आणि शेवटी फिल्डरनेच सांगितलं की नाही आज षटकार आहे. 6 धावा. या 6 धावेने स्कोर 13 झालाय. 82 धावांचा पाठलाग सध्याच्या घडीला चालू आहे. ओ, फुल टॉस. नटरा स्टाईल फटका. फाईन लेगच्या दिशेने आर्यन खारकरचा तडाखा. षटकार. करायचे आता आर्यन खारकरला. किती चेंडू बाकी आहेत आणि त्यामध्ये आपण किती षटकार मारू शकतो तरच या धावांचा पाठलाग होऊ शकतो. सलग 2 मारलेत. हो, फुल टॉस बॉल, परंतु बॉल स्वीपर कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव मिळेल ती आर्यन खारकरला.
आणि या सिंगलने दुसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय आणि धावसंख्या आहे ती बॅटिंग करणाऱ्या वरद 11 निशांत 11 दादरपाडा संघाची 20 धावा आहे. हे 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 82 धावांचा पाठलाग करत असताना धावा झाल्यात त्या 20. ऑफ्टमच्या बराच बाहेरचा चेंडू, पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. 21 धावा आता धावफलकावर. 61 धावा करायचे तिथूनही 2 षटकांमध्ये, म्हणजे प्रत्येक ओव्हर मागे 30-31 30-31 अशाच धावा, म्हणजे 6 चेंडू मागे प्रत्येक ओव्हर मागे 5-5 षटकार मारावे लागतील. हो, चांगला बॉल. आर्यन खारकर टार्गेट करतोय बाउंड्री स्क्वेअर लेगची. लुपिंग फुल टॉस पाहायला मिळाला 2 पायांच्या मधून. यष्टीरक्षक प्रफुल्ल पाटील चॅम्बोच्या हातामध्ये. बॅटच्या टोला लागला. ही रबर बॉलची कमाल आहे. बॉल सीमारेषा पार, षटकार. धन्यवाद. आर्यन खारकरचे प्रयत्न मात्र चालू आहेत. चौकार षटकार मारून तो प्रयत्न करतोय. हो, पुन्हा तेच करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगची बाउंड्री टार्गेट करतो आर्यन. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मात्र इथे जोडली जाणार आणि एकेरी धावसंख्येने स्कोअर पुढे चाललाय. दोन्ही आयकॉन प्लेयर या टीमचे सध्या मैदानात आहेत. 9 चेंडू आणि विजयासाठी 54 धावसंख्येची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे आता षटकार पाहिजे. क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही, ते करून दाखवलंय करण मडवीने. मगाशी होता इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये. हो, लॉफ्ट केला बॉल. गरज आहे षटकारांची आणि अंकेश कामोटकरच्या बॅटमधून लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार. चेंडू 48 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडू जसा फटका पडतो ना तसा चेंडू बकेटमध्ये जातो. 8 बॉल 48 करायचे. हो, पायातला बॉल फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील. अंकेश कामोटकरच्या बॅटमधून हा सलग दुसरा षटकार. आता 7 बॉल 42 करायचे आहेत. मडवीचं नाव घेतलं त्या धावांचा पाठलाग तो प्रत्येकाला ठाऊक आहे आणि आता 7 बॉल 42 करायचे मात्र विजयासाठी. हो, लॉफ केलाय समोर. लॉंग ऑफ आणि कव्हरच्या दरम्यान अंकेश कामोटकर थोडा उशिराने पेटलाय, परंतु त्याने आग लावले. सलग 3 षटकार अंकेश कामोटकरच्या बॅटमधून आणि आता इक्वेशन 6 बॉल 36, अर्थात 6 बॉल 6 षटकारांची गरज. सचिन स्मृती जासई आणि क्रिशा डिजिटल कुंडेवाल, कारण आता सामना जासई टीमचं कॅप्टन इथे आलेलं आहे. क्रिशा डिजिटल कुंडेवाल टीमला विनंती आपण लवकरात लवकर या, कारण आता एक शेवटचं षटक बाकी आहे. मॅच आपल्याला थांबवायच्या नाहीयेत आणि 6 बॉल 36ची गरज. आर्यन हो, पहिलाच बॉल निर्धाव टाकलाय. आय थिंक इथे विकेट आहे. फलंदाज बाद आर्यन खारकर. चांबोने कमाल केले. चला, कुंडेवाल संघ विलंब करू नका.
पहिलाच बॉल विकेट घेतले आर्यनचे, ते मात्र चॅम्बोने बॅटिंगमध्ये अर्धशतक केलं. हो, सलग दुसरी विकेट. तिसरी घेतली तर हॅट्रिक होऊन जाईल. अर्धशतक पण त्याने झळकावलं. काय बॅटिंग केली, 7 षटकार 2 चौकार. विकेटच आली नाही पहिल्या इनिंगमध्ये. जासई संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. कुंडेवाहाल संघाला शेवटचा कॉल. जर का आता आपण उपस्थित झाला नाही तर आयोजक विनंती करतायत की तुम्हाला पॅनल्टी देण्यात येईल. मॅच थांबवू नका. अंडर-25 सर्व संघ आहेत. 2 आयकॉन घेऊन खेळत आहेत. 3 चेंडू निर्धाव टाकले चॅम्बोने. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी चॅम्बोकडून. पाण्याचा बरोबर वापर करतोय चॅम्बो. 4 चेंडू निर्धाव. सचिन मोरे बिट्टूने कमाल केली पहिल्याच ओव्हरमध्ये, कारण जर का तिथे धावा आल्या असत्या तर आशा पल्लवी झाल्या असत्या. बिट्टूनेच फक्त 4 दिला, तिथेच दबाव वाढला, तिथेच इक्वेशन मात्र खुलं झालं. जर का त्या ओव्हरमध्ये धावा येत आहेत तर 20च्या आसपास जरी धावा आल्या असत्या तरी सुद्धा हे इक्वेशन एवढं मोठं झालं नसतं, मग मजा आली असती. आणि आता चॅम्बोने तर 5 बॉलमध्ये फक्त एकच धाव दिले, 2 विकेट घेतल्यात. पहिल्या इनिंगमध्ये त्याने अर्धशतक झळकावलंय. एक चांगला ऑलराऊंडर चॅम्बो. आणि ते विजयी झालाय. हो, झेल सुटला इथे आणि शेवटी तिसरी विकेट आली असती चॅम्बोची, परंतु नाही. हार्ड लक वरद 11 दादरपाडा आणि या मॅचमध्ये विजयी झालाय तो 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्ले. अभिनंदन. आणि मॅचचा हिरो नो डाऊट, मॅच हिरो चॅम्बो प्रफुल्ल पाटील. बॅटिंग करत असताना अर्धशतक, गोलंदाजी करत असताना 2 विकेट आणि फक्त 2 धावा. तर चॅम्बोला आमंत्रित करतो मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी. दादरपाडा संघ तुम्ही या स्पर्धेत खेळलात, तुमचे अभिनंदन, धन्यवाद. चला तर निर्णय पुढचा झालेला आहे. जासईने टॉस जिंकलाय आणि त्यांचा निर्णय